साईनाथ भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. या चॅनलचं नाव आहे यश विकास डांगे. तर तुम्हाला बॅकग्राऊंड जरा वेगळं दिसत असेल. आपली सुरुवात झाली ट्रॅफिक पासून. तिकडे आता आम्ही कुठे आहे रे, भिवंडी रोडला आता लागू, म्हणजे कळव्यावरून आम्ही खारीगाववरून आलोय. हे बघा इकडे ट्रॅफिक बघा, असा वैताग आलाय ना ट्रॅफिक मध्ये. मगापासून ट्रॅफिक आहे तरी पण भाव आपला गल्ली गल्लीतून काढतोय गाडी. हा विषय ना. आणि आपल्यासोबत कोण भाव आहे मला दाखवतो. साईराम. कोण आहे? कसली ट्रॅफिक आहे काय माहित नाही. इकडे कसं सदोलीची इकडे ट्रॅफिकच असते, नुसती वैताग येतो इकडच्या ट्रॅफिक मध्ये. मी शिर्डीला पण जातो तेव्हा बिकट ट्रॅफिक होती लास्ट टाइम. फुल ट्रॅफिक. आता काय करणार इकडे. आता आम्हाला जायचंय बहिणीला भेटायला. आम्ही निघालोय. आता वाजलेत 4 वाजलेत बरोबर. आता आम्ही चाललोय बहिणीला भेटायला. तिची पालखी गेली, तुम्ही तिचा ब्लॉग तर बघितलाच असेल. तिची पालखी गेली काल, म्हणजे 21 तारखेला. तर आम्ही तिचा हॉल्ट आहे काल्हेरला आहे, भिवंडी रोडला. तिकडनं ट्रॅफिक मधून आम्ही बाहेर पडतो. जो पण चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भावाने हेल्मेट घातलेला आहे. त्याला बोललो की हेल्मेट घेऊन ये आणि हेल्मेट घाल. भावाला हेल्मेट दिला घालायला आणि भावाचा गॉगल त्याने मला दिला घालायला. आता बहिणीने लोकेशन पाठवलंय. आता इकडनं मगाशी 12 किलोमीटर होता, आता एक 8-10 किलोमीटर असेल. तर हळूहळू ट्रॅफिक सुटतोय. आता नाही सुटला तर आम्ही आजूबाजूने कुठून ना कुठून निघून जाऊ पटापट. हे बघा त्याला पुढे भेटतो, जरा ट्रॅफिक मधून बाहेर पडतो आणि पुढे भेटतो. जय साईनाथ. किती स्ट्रगल करायला लागतं बघा. जे पालखीवाले असतील त्यांना हा रोड एकदम म्हणजे आठवणीत राहत असेल. आता आमची पालखी निघाली पण मी नाही जाते ते कारण तुम्हाला पुढे सांगतो. त्या मागच्या ब्लॉग मध्ये पण सांगितलं की पुढे सांगतो करून. एक साईडला नंतर कुठेतरी थांबू आणतो, तुम्हाला काय विषय ते सांगतो. बहिणीची पालखी हॉल्ट वरून निघाली वाटतं, निघालीच असेल कारण मगाशी कॉल केला होता तुम्ही. ती पालखी निघाली असेल. आता आम्हाला कुठे ना कुठे रस्त्यामध्ये भेटेल कारण मी गेलो नव्हतो काल. थोडा मी कामामध्ये बिझी होतो माझ्या, म्हणून भाव आपला गेला होता. खास त्या भावाला सांगितलं होतं की बहिणीचे रील बिल काढायचे आहेत आणि ब्लॉगसाठी काय फुटेज काढायचे आहेत. त्यासाठी जात भाऊ आपला वाशीवरून बोरिवलीला आला होता. कोण कोण होते तुम्ही लोक? मी राहुल नोबी. आवाज येणार नाही, मी सांगतो तुम्हाला. मी हा होता राहुल नोबी आणि सुशांत पण होता ना. हा सुशांत पण होता. आपल्या बहिणीला म्हणजे व्हिडिओ काढायसाठी पाठवलं होतं मी भावाला. तर भावाला आधी थँक्यू. मी भावा कुठे पण बोललो होता, म्हणजे कुठे पण भाव आपला लगेच रेडी होतो यायला. तर बघा इकडनं आधी आम्ही फटाफट बाहेर पडतो आणि पुढे पुढे भेटतो तुम्हाला. जय साईनाथ. साईराम. आम्ही आता तिकडनं हायवे वरून इकडनं आतून आता भिवंडी रोडला लागलोय. बघा तुम्हाला रस्ता ओळखत असाल तुम्ही. आपली साईलीलाची पालखी पण इथूनच जाते. आता बहिणी लोक तिकडनं पुढे गेले आहेत. किती पुढे गेले तर समजेल. आम्ही पण चाललोय पुढे पुढे फटाफट. भावाने गॅप मधून अशी रपारप काढली गाडी. कुठे ते लोक आता चालताना दिसतील, या साईडला दिसतील चालताना. लोक लय पुढे वाटा निघून गेलेले आहेत कारण ते लोक हॉल्टला लवकर पोहोचले होते दुपारच्या हॉल्टला. आणि आता 4ला काहीतरी निघाले ते लोक. आता झाले 4:30. अर्ध्या तासात केवढ्या लांब गेले ते काय माहित नाही. काय काय बोलला? हा का? भावाला पालखीची पोरं दिसत आहेत. आता बहिणीला बघूया कुठे आहे ती. आता डायरेक्ट तिच्याकडे गेल्यावरती भेटतो तुम्हाला. जय साईनाथ. साईराम. बहिणीची मैत्रीण भेटली होती. आता इकडे बघा त्यांची मधली निशाणी चालली आहे. आता आम्ही पुढे चाललो. तिने आम्हाला सांगितलंय की बहीण पुढे करून खूप पुढे गेले वाटतं ते लोक. आता मी बोललो मगाशी की पुढे जाऊन भेटतो. तुम्हाला आवाज येतोय की नाही माहित नाही. आता डायरेक्ट तिच्याकडे गेल्यावरती भेटतो. चालतात आणि इकडे आमची बहीण भेटलेली आहे. हे बघा साईराम भावा. साईराम.
काय बोलतो चालला भाव एकदम घाईमध्ये पुढे पुढे गाडीवर कितीला निघालो हॉलवरून? आता दुपारी निघालो ना. दुपार आताच निघालो. अर्धा तास झाला. अर्धा तास झाला. लोकांची भावाची काल पालखी निघाली. काल मी सोडायला गेलो नव्हतो पण आज आलो इकडे या लोकांना भेटायला. आरामात जा भावांनो, घाई करत जाऊ नका. हा भाव एकदम चाललेला घाई मध्ये पुढे बघून परत आला पाठी ना. आपण काय बोललो यश येतो मला आम्ही मागे मागे राहिलो. अरे आम्हाला ते अंजू भेटली, ती बोलली पुढे गेली. मागे मागचा डब्बा ये काहीतरी पी. काय नाही ये चल सर्व चालले ते बघा. साईराम साईराम साईराम. साईराम. हे बघा आम्ही मगाशी गोपाळ आणि मी तिकडे थांबलो होतो. आम्हाला दिसला हा पंढरपुरी चायचं दुकान. आता आम्ही तिकडनं भावानी मला खास चाय प्यायला घेऊन आलाय. चाय घेतले, बिस्किट पण आणला त्याने खायला मला खास. माझ्यासाठी घेतला त्याने. तिकडनं बहीण आम्ही पुढे आलो मगाशी बहीण बघितलंच नाही. आता तिकडनं बहीण पाठी आहे तर आम्ही इकडे आलो. तिला सांगितलं पंढरपुरी चायच्या इकडे ये. इकडनं आम्ही संग्रीलाच्या ब्रिज ना संग्रीलाच्या इकडनं राईट मारून मग घरी निघणार आहे. त्या घरी ना भावानी मगाशी काय सांगितलं कुठेतरी जाणार आहे. कुठे जायचं आहे? जाणार नाही मगाशी सांगितलं भावानी. घरी त्याला माहिती आहे तो आता इच्छा इकडे काय बोलणार नाही कारण ही व्हिडिओ इंस्टाग्रामला कुठे पण जाऊ शकते. पर्सनल आहे ना. भाऊ फुल हार्ड आहे. तिथे बेकार ट्रॅफिक आहे इकडे. या साईडला आलं खूप ट्रॅफिक. ब्लॉक मध्ये तुम्हाला दिसणारच किती ट्रॅफिक आहे काय. सर्वात गाडी आणलाय भावा काय पूर्ण चेहऱ्याची वाट लागली आहे. धुळीनी ते व्हाईट शर्ट होता पूर्ण ब्लॅक शर्ट झालाय. आता इकडनं दिसणार नाही पण त्याचा पाठी एकदम व्हाईट कलर आहे आणि पुढे एकदम लाईट कलर झाला. व्हाईटचा लाईट झाला कलर. भावानी कुठं पण बोललो ना भाव लगेच येतो आपला. भावा कुठं पण काय पण कधी पण. भावाला गेल्या टायमाला बोललो शिर्डीला जायचं आहे. भावाने 4 व्हीलर काढले. आम्ही गेलो शिर्डीला. त्याच्यानंतर मग आम्ही प्लॅन केला होता की जायचं पंढरपूरला. तिकडे पण यायला रेडी झाला तो. कुठे पण जायचं असेल भाऊ लगेच रेडी होतो. बघा आहे ना भावा. भावाला मी विचारतोय जर माझी मध्ये लफडी झाली मध्यरात्री तर काय येणार का भावा? कुठे पण कधी पण काय पण. भाऊ बोलला कुठे पण लपडी झाली तर येणार. भावाला एकदा कॉल करू आपण. आता नाही येणार भाऊ मला माहिती आहे 100%. आमची मीटिंग त्या दिवशी झाली कधी अर्धवट झाली ना भाऊ मीटिंग. होईल 4-5 दिवसात होईल. हा आम्ही कोणा खातोय आता जाऊन बाहेर उभे राहतो बघूया येतात कधी. साईराम. आता खूप वेळ झाला इकडे आम्ही थांबलो होतो. आता आम्ही निघतोय. भाऊ मगापासून काय तरी बोलला ते तुम्हाला नंतर सांगतो. तर आता बहिणी लोक चाललेत पुढे. खूप वेळ झाले लोक थांबले होते आमच्यामुळे. आता आम्ही काय तो बोलतो चहा पिणार आहे काय. मी बोली नको आताच पहिले म्हणजे स्टिंगचा स्टॉक घे नंतर. बघा साईराम. आता सर्व निघतील रपारप. मी थांबली की माझ्यासाठी हे सगळे थांबतात काय. खूप चांगले. अरे कोणती म्हणजे बोलणार ना हे खायचं बोललं ना मला हे पाहिजे की ती वस्तू हातात आलीच पाहिजे चालता चालता. भजी काय आणणार एकटे गेले भजी खायला आणि माझ्यासाठी 3 प्लेट 4 प्लेट भजीचे घेऊन आले वेगवेगळे भज्या. आता आम्ही चाललोय पुढे. आता तिकडनं पुढून आम्ही राईट मारून तिकडे वैभव भेटणार आहे. बघूया तिकडे त्याला भेटू आणि तिकडनं डायरेक्ट घरी जाऊ. त्याच्यानंतर घरी नाही गोपाळने काहीतरी सांगितलं होतं ते पर्सनल आहे आता ते नंतर सांगेन. आता आम्ही चाललोय पुढे. त्यांना बाय करतो. सर्वांना आरामात जा. घाई करू नका. कानात एअरफोन टाकून चालू नका. गाड्या बघून चाला आरामात कारण इकडे खूप ट्रॅफिक होतो सकाळचा. म्हणजे सकाळचं ते लोक सकाळपासून चालतातच आहेत. इकडे खूप ट्रॅफिक होतो आणि आमच्या केसा बिसामध्ये आता धूळ गेले. तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही. आता इकडनं आम्ही निघतोय. जय साईनाथ. आरामात जावा सगळे. भाऊ बिझी आहे मोबाईलमध्ये. भाऊ पण ब्लॉग बनवतो ना. चालू आहे चॅनलचं नाव सांग भावा जोरात. अनिकेत वजीरकर.
हा भाऊ पण ब्लॉग करतोय, भावाला पण लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा माझा एवढाच ब्लॉग आहे. आपल्या बहिणीला पण ब्लॉग आहे. हे बघा ती पण ब्लॉग करते. आता चालले याचं चॅनल आहे यश डांगे, तर चॅनलला नक्की प्रेम करा, लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. काय आलेली आहे अंजू. तिच्या पायाला पहिल्या दिवशी काय तर दुसऱ्या दिवशी तिच्या पायाला फोड आलेले. आता आम्ही निघालोय. तर भावानी आपली सीट हासिल केली ड्रायव्हिंगची. आता भाऊ रायडिंग बनतोय. आता तुला काय चालवायला येत नाही गाडी, तुला गाडी देऊन फायदा नाही. हा भावा गेली ना इज्जतचा माझा भाजीपाला केला ना बस झाला. साईराम बाय बाय. शिर्डीला भेटू लवकरच. हा चला हे आरामात जा. चल आता आम्ही निघालोय. आता आम्ही चाललोय. वैभव येतो तिकडे चाललोय आम्ही लोक. तर वैभव कुठे भेटेल काय ते माहित नाही. आता बघूया. बघा इकडे कपड्याचे एफ एस छोटा एफ एस ला आलोय आता आम्ही लोक. तिकडनं राईट मारून आम्ही जाणार कुठे संग्रीलावरून. आता पुढचा तो पर्सनल याचं जे काम आहे ना, दाखवायला भेटलं तर दाखवेल, नाही तर नाही दाखवू शकत ते. 2 मिनिटाचा सुख भेटला ना की लगेच दुःख होतं, जर लगेच ट्रॅफिक लागतो. तर काय बोलू नाही शकत इकडे ट्रॅफिक एवढं लागतं. तर भावाने माझी बेइज्जती केली आहे जराशी. तुला गाडी चालवायला येत ना म्हणून देऊ नाही शकत. भावा ठीक आहे, आणि एक दिवस मी याला गाडी चालवून शिकून याला दाखवणार भावाला की मला पण येते करून. काय तुला गाडी शिकवणार. भाव बोलतोय मी शिकवणार गाडी. आता त्याचा आवाज येणार नाही नीट. माझा पण येतोय की नाही माहित नाही. बघा बस डेपो इकडे. त्याकडनं आम्ही रपारप जातो पुढे. ते लोक आमच्यासाठी खूप वेळ थांबले, नाही तर खूप पुढे निघून आले असते ते लोक. आता तर कमीत कमी 1-2 किलोमीटर पुढे गेले असते ते लोक आमच्यासाठी. ते लोक थांबले. आणि सर्वांना जे पण ब्लॉग बघत असतील मी तेच सांगेन, पालखी चालणारे आरामात जावा, घाई करत जाऊ नका. ते सर्व लोक बघतात तोंडाकडे. पण भावाला त्याला सर्वांना एकच सांगेल, आरामात जावा, घाई करू नका. आणि आता आम्ही जरा इकडनं पटकन बाहेर पडतो. तुम्हाला डायरेक्ट हायवेलाच भेटतो. साईराम. आम्ही परत थांबलो इकडे पुढे येऊन. वैभव आणि सुजल भेटलेत आपल्याला. साईराम. भाऊ लोक खूप पुढे गेलेले, 1 किलोमीटर परत पाठी आले. तर आम्ही परत इकडे थांबलो आता राईट साईडला. कधी घरी जाणार ते माहीत नाही. आता 6 वाजत आलेत. भावाने मगाशी माझी इज्जत काढली, त्याची एड भागवणार नंतर हसतोय. तर साईराम भावांनो. तर मी काल 9:30 वाजता आलो आहे. तर मी ब्लॉगची एंडिंग केली नव्हती. मी बहिणीला सोडायला गेलो नव्हतो, कारण माझ्या कामामध्ये बिझी असल्यामुळे मला जायला भेटलं नाही आईला सोडायला. तर मी गोपाळला सांगितलं होतं की तू तिची व्हिडिओ काढण्यासाठी तू तिकडे जा. तर तो भाऊ आपला आला होता तिकडनं. तर मी याच्या मागच्या पण ब्लॉगमध्ये बोललो आहे वाटतं. तर आणि ह्याच्यामध्ये पण बोलतो मी. तर मी त्याला पाठवलं होतं व्हिडिओ काढायला. तो वाशीवरून त्याची बहिणीची व्हिडिओ काढायला आलेला, खास बोरिवलीला. आम्ही मोमोज खाल्ले, म्हणजे चाय वगैरे पिली. आणि त्यांनी मला मुंब्रा स्टेशनला सोडला. त्याच्यानंतर मी तिकडून घरी आलो. आणि थोडा काल माहोल गरम होता, त्याच्यामुळे मी म्हणजे एंडिंग पण नाही केली. आणि आम्ही जे मोमोज वगैरे खाल्ले ते पण नाही दाखवलं. तुम्ही ते गोपाळला मी बोलवतो पर्सनल काम, पण ते नव्हतं ॲक्च्युली. पण जरा माहोल गरम होता म्हणून त्याच्यामुळे मी बनवलं नाही. आता जाऊ दे, मी नाही काय बोलत आहे. मी गोपाळला फक्त मी कॉल केला त्या दिवशी की बघ तुला माझ्या बहिणीची व्हिडिओ काढायला जायचं आहे, तर तू जा करून. मी फक्त त्याला एकच कॉल केला. त्याच्यानंतर तो बोला ठीक आहे मी जातो करून. मी त्याला आत्ता बोललो की बहिणीला भेटायला जायचं आहे इकडे आपला भिवंडीला. तर तो तिकडे पण यायला रेडी झाला. तो माझ्यासोबत आहे ना, म्हणजे कुठेही यायला रेडी होतो. म्हणजे सख्खे माणसं जरी नसले ना, जवळची माणसं आपण बोलतो आपली असतात, पण ती कधीच आपली नसतात भावांनो. तर त्याला मी बोललो, तर तो माझ्या एकाच शब्दावरती आला. आणि जर तुम्हाला प्रेम करायचंच असेल तर मित्रांवरती प्रेम करा. तुम्हाला एक वेळ पोरगी रात्रीच्या टायमाला येऊ नाही शकत, पण तुमचा भाऊ, तुमचा जो मित्र असेल तो रात्रीच्या वेळी कुठेही तुमच्यासाठी यायला रेडी होईल. जवळचे माणसं कधीही आपल्या संकटामध्ये उशिरा येतात, पण तो एक मित्रच असतो जो काही झालं तरी त्यांच्या आधी पोचतो तिकडे. तर भावाला सर्वात आधी थँक्यू. आणि हां, मी मालेगावची व्हिडिओ आली होती लहान पोरीचा, म्हणजे बलात्कार झाला त्याच्यावरती. कधीपर्यंत चालणार आहे मला माहीत नाही. अरे 3 वर्षाची पोरगी आहे तिलाही सोडलं नाही तुम्ही. मोठ्या पोरींना तर सोडत नाही, तिलाही एवढीशी म्हणजे चिमुकली पोरगी होती. तिने जगसुद्धा बघितलं नव्हतं नीट.
असं जर किती माणूस खालच्या थराला जाऊ शकतो, हे कधी बंद होईल ते तर काय माहीत नाही. मला एकच सांगेल, लवकरात लवकर बंद झालं पाहिजे. जो पण हा नराधम आहे त्याला प्रत्येकाला फाशी झाली पाहिजे. जसा ज्या पोरीला त्रास दिला आहे, म्हणजे लहान मोठी कोणी जे रेपचे केस येतात, बलात्काराचे केस येतात, पहिला तर त्या लोकांना ना सजा दिली पाहिजे. आणि त्यांचे हात पाय मोडले पाहिजे, हड्डी बिड्डी मोडली पाहिजे, त्याला असंच ठेवून द्यायला पाहिजे. असं ठेवून दिला का मग त्याला समजेल, त्याच्यानंतर त्याला फाशी द्यायला पाहिजे. ज्यांच्यावर बलात्कार करतो त्यांना त्रास होतो तर त्यांनाही तेवढाच पट्टीने त्रास झाला पाहिजे. त्याच्या दुप्पट दिला ना तरी चालेल. त्यांना नराधमांना फाशी झाली पाहिजे. तर मी मगाशी पण बोललो आणि याच्या मागच्या 1-2 ब्लॉगमध्ये पण बोललो की मी त्या पालखीतून जाणार नाही, त्याच्यावरून कारण आहे तर काहीतरी. तर मी ते तुम्हाला सांगतो आता. तर माझी छोटी भांडणं झाली तिकडे. भांडणं म्हणजे आता बोलू नाही शकत. आता म्हणजे छोटासा कारण आहे तो, मी इकडे आता सांगत नाही कारण त्याच्यावरनं काय ना काय होईल, भांडणं होतील उगाच, म्हणून त्यामुळे मी ते टॉपिक इकडे शेअर करत नाही. तर पण मी एवढंच सांगेन की जे पण आहेत काय आहे त्यांनी जरा आपलं म्हणजे तोंड सांभाळावी. एवढंच सांगेन त्या लोकांना की म्हणजे तुम्ही पालखी चालवताय पूर्ण मुंबई ते शिर्डी, तर मी एवढंच सांगेन की तुमचे जे म्हणजे बोलण्याचे शब्द आहेत किंवा तुमची जी वागणूक आहे ती फक्त नीट ठेवा. एवढंच सांगेन मी. ते सोडून सुद्धा मी बोललो की जाईन करून, पण म्हणजे मी बाबांसाठी जाणार होतो, त्यांच्यासाठी नव्हतो जाणार होतो. पण मग मी बोललो की जाऊ दे, नेक्स्ट टाईम जाऊ आपण. आपली वारी तर थांबणार नाही, असं होणार नाही. तर मी प्रयत्न करतो. मी माझ्या कामांमुळे थोडं बिझी आहे, तरी पण वेळ काढतोय मी की बघू आपण कोणत्या ना कोणत्या तरी पालखीतून जाऊ. आपल्याला ते तर तुम्हाला इकडे अपडेट बघायला भेटेलच. आणि इंस्टाग्रामवरती म्हणजे यूट्यूबवरती जो नवीन असेल त्यांनी इंस्टाग्रामलाही जाऊन फॉलो करा. मला डिस्क्रिप्शनमध्ये 3 ID दिली आहेत, गोपाळची, माझ्या बहिणीची आणि माझी. नक्की जाऊन फॉलो करा. हे ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय साईनाथ.